नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मस्त. तर आंबट, गोड, तिखट अशी आपण कैरीची भाजी करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण एक कैरी कापून घेतलेली आहे. अगदी जास्त मोठेही काप केले नाही आणि छोटेही केले नाही. तर आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं. थोडेसे मेथीचे दाणे आणि हे भाजून घ्यायचं. ते भाजून झालं की त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या कट करून टाकल्या. आता हे सगळं छान थोडंसं लालसर रंगावर आपण तळून घेऊया. लालसर रंगावरती लसूण तळला की त्याच्यामध्ये आपण जे कैरीचे काप केलेले होते ती कैरी त्याच्यामध्ये टाकायची आणि आता मिक्स करायचं. गॅस मिडियम ठेवायचा आणि तेलावरती चांगली आपली कैरी जी टाकलेली आहे ती परतवून घ्यायची. आता कैरी परतवून त्याच्यामध्ये आपण थोडे मसाले टाकूया. त्यामध्ये थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट, आता चवीनुसार मीठ टाकूया. आता हे सगळे मसाले आपण परत एकदा मिक्स करून घेऊ. म्हणजे छान त्याला कैरीला असं कोटिंग येतं. तुम्ही बघू शकता भाजी अगदी सुंदर दिसते आणि कलरही अगदी मस्त आलेला आहे. अर्धा चम्मच धने पावडर टाकलेली आहे. आता आपण हे मिक्स करून घेऊ. सगळे मसाले टाकल्यानंतर आता आपण हे 5 ते 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. तर तिथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत. आपण परत उघडून बघितलं तर तुम्ही बघू शकता कैरीचा रंग बदललेला आहे. तर हे परत मिक्स करून घ्यायचं. आता थोडीफार प्रमाणामध्ये आपली कैरी शिजलेली आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे. आपण आधी इथे थोडंसं पाणी घालणार आहोत, जेणेकरून पाणी घातल्यानंतर ती अशी गाळ शिजते. त्यामुळे अगदी जास्त नाही घालायचं, थोडंसंच घालायचं, कारण आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत ना, त्याच्यामुळे गुळालाही अजून पाणी सुटतं आणि मग ते जास्त पाणी होईल. त्याच्यामुळे इथे एक कैरी मी कट करून घेतली होती, त्याच्यासाठी अर्धी वाटीलाही थोडंसं कमीच पाणी टाकलेलं आहे. तर इथं आपण परत झाकून ठेवूया 4 ते 5 मिनटं. तिथे 4 ते 5 मिनटं झालेले तुम्ही बघू शकता. छान अशी उकळी आलेली आहे आपल्या कैरीच्या भाजीला. तर आता याच्यात आपण गूळ टाकणार आहोत. एक कैरी होती त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे. तुम्हाला जर अजून गोड असेल तर थोडासा गूळ वाढवू शकता. गुळाचं प्रमाण कमी जास्त आपल्याला करता येतं. आता आपण याच्यामध्ये गूळ घातलेला आहे, तर हे परत आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता गूळ टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता गुळाला सुद्धा थोडंसं पाणी सुटलेलं आहे. आता गूळ टाकलेलं आहे, गुळाचं पाणी झालेलं आहे. तर आपल्याला परत 4 ते 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे 4 ते 5 मिनटं आपण झाकून ठेवलेलं होतं. जरी इथं पाणी दिसत असलं तर आता आपण ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता याचा रंग बदललेला आहे आणि कैरीसुद्धा आपली मस्त शिजलेली आहे. भाजी पातळ दिसत असली तरी आपण गॅस बंद केला की गुळामुळे ती घट्ट होते. तर चला आपण ही काढून घेऊया. तुम्ही बघू शकता जर आपल्याला गॅसवर जरी पातळ दिसत असली तरी आता तुम्ही बघू शकता ती किती घट्ट झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी? आवडली का? तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तर चला असंच भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.